विदाऊट मैदा, विदाऊट साखर आणि विदाऊट ओव्हन शिवाय आज आपण घरगुती साहित्यामध्ये ही पौष्टिक आणि हेल्दी बिस्किटे बनवणार आहोत. चला तर बनवूयात. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ, 2 चमचे रवा, 1 चमचा बेसन पीठ, 2 चमचे खोबऱ्याचे कीस, सोबतच वेलची घालायची आहे आणि पाऊण कप गूळ घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा साजूक तूप, चवीनुसार मीठ थोडं घालायचं आहे आणि हे छान असं मिक्सरला लावून घ्यायचं आहे. आता हे तयार झालेलं जे सारण आहे ते एका ताटामध्ये घालून यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे आणि छान असं मऊ याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता याचे छोटे छोटे आपण पेढ्या एवढे गोळे तयार करून घेऊयात आणि याला छान असं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे हातावरती. यावरती तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा लावू शकता. मी यामध्ये पांढरे तीळ लावलेले आहेत आणि हे आपल्याला झाऱ्याच्या सहाय्याने याच्यावरती अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे. ही तयार झालेली बिस्किटे आहेत ना, ती कढईमध्ये आपण बेक करणार आहोत. तर त्यासाठी आधी कढईला 15 मिनिटे प्रीहीट करून घ्यायचं आहे आणि 20 मिनिटानंतर बघू शकता आपली छान अशी हेल्दी पौष्टिक अशी बिस्किटे तयार झालेली आहेत. अगदी घरच्या साहित्यामध्ये ही बिस्किटे तयार होतात आणि खायला सुद्धा खूप हेल्दी आहेत.